स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 919 झेन इलाइट खराडी या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 919 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 32 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 33.04 स्क्वेअर मीटर म्हणजे 355 स्क्वेअर फीट आहे आणि 33.56 स्क्वेअर मीटर म्हणजे 361 स्क्वेअर फीटचे आहे. त्याची किंमत 13,89,400 रुपीज आणि 15,40,400 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट इऑन IT पार्कच्या ऑपोजिट ग्रँट रोडवर आहे. गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत. खराडी चौकातून लेफ्ट घेतल्यानंतर खराडी रोडने आपल्याला पुढे जायचे आहे. तसेच खराडी चौकातून पुढे येऊन खराडी साऊथ मेन रोडने सुद्धा आपण पुढे येऊ शकता. ते आम्ही आपल्याला येलो मार्करने दाखवत आहोत. हा खराडी साऊथ मेन रोड आहे, त्यावरून आपल्याला पुढे जायचे आहे. आणि तसेच आपल्याला पुढे गेल्यावर ग्रँट रोड लागेल. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला इऑन IT पार्क लागेल आणि इऑन IT पार्कच्या एक्झॅक्ट ऑपोजिट झेन इलाइट प्रोजेक्ट आहे. लाल मार्करने आम्ही दाखवत आहोत. म्हाडासाठी B बिल्डिंग वेगळी 5 फ्लोअरची बांधण्यात येत आहे. या रेरा नंबर अंतर्गत बिल्डरचे A1, A2, A3 हे 23 फ्लोअरचे टॉवर असून म्हाडासाठी B बिल्डिंग वेगळी 5 फ्लोअरची बांधण्यात येत आहे. त्यामध्ये 40 फ्लॅट देण्यात आले आहेत. परंतु या लॉटरीसाठी म्हाडाने फक्त 32 फ्लॅट उपलब्ध केले आहेत. कदाचित उर्वरित फ्लॅट पुढील लॉटरीमध्ये येऊ शकतात. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2026 आहे आणि या प्रोजेक्टचे स्टेटस अबियन्स दाखवत आहे, म्हणजेच हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे. रेरा साइटवर ओपन केल्यावर हा मेसेज दाखवत आहे आणि पुढे कॅप्चा टाकल्यावर रेराकडून स्थगितीचा हा दुसरा पॉपअप मेसेज दाखवण्यात येतो. हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदीसोबत साठे करार, विक्री करार करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेरा साइटवर प्रोजेक्ट स्टॉप असा पॉपअप मेसेज सामान्यतः प्रवर्तक किंवा विकासकाने पालन न केल्यामुळे प्रकल्प स्थगित करण्यात आला आहे किंवा त्याची नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे असे दाखवतो. हा प्रकल्प स्थगित करण्यात आला आहे त्याची काही कारणे: जर बिल्डरने प्रकल्प प्रगती अपडेट करण्यात विलंब केला किंवा डिफॉल्टर असणे, आर्थिक अनियमितता, यामध्ये प्रकल्प निधी इतर प्रकल्पांकडे किंवा इतर अनियमित कारणांसाठी वळवणे समाविष्ट असू शकते, फेलियर टू कंप्लाय विथ महारेराज रिक्वायरमेंट्स फॉर डिस्क्लोजर्स, लॅप्स इन सबमिशन ऑफ लिगली रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स और नोटिसेस, प्रकल्प प्रगतीबाबत आवश्यक ते खुलासे केले नाहीत किंवा रेरा सूचनांना दिलेल्या वेळेत प्रतिसाद दिला नाही तर ही स्थिती उद्भवू शकते. हे पॉपअप मेसेज घर खरेदीदारांसाठी संरक्षण म्हणून काम करते, त्यांना संभाव्य समस्यांबद्दल सतर्क करते आणि वादग्रस्त प्रकल्पांमध्ये नवीन गुंतवणूक किंवा नोंदणी करण्यास थांबवते. बिल्डर हा मेसेज कसा रिमूव्ह करू शकतो? पॉपअप मेसेज हा सार्वजनिक इशारा आहे आणि जोपर्यंत प्रवर्तक उल्लंघन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कारवाई करत नाही तोपर्यंत तो काढला जाणार नाही. प्रक्रियेत खालील स्टेप्सचा समावेश आहे: प्रवर्तकाने दुरुस्ती, विकासकाने प्रकल्पाला ध्वजांकित करण्याचे विशिष्ट कारण शोधले पाहिजे,
उदाहरणार्थ, त्यांनी सर्व प्रलंबित तिमाही प्रगती अहवाल आणि इतर गहाळ कागदपत्रे सादर केली पाहिजेत. रेराला सादर करणे. प्रवर्तक रेरा प्राधिकरणाकडे अनुपालनाचा पुरावा सादर करतो. रेरा पुनरावलोकन. रेरा अधिकारी गैर अनुपालनाचे समाधानकारक निराकरण झाले आहे याची खात्री करण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांचा आणि पुराव्यांचा आढावा घेतात. वेबसाईटवर अपडेट. प्राधिकरणाचे समाधान झाल्यानंतर ते त्यांच्या वेबसाईटवर प्रकल्पाची स्थिती अपडेट करते आणि पॉपअप संदेश काढून टाकला जातो. झेन इलाइट खराडी. या रेरा नंबर अंतर्गत नोंदणीकृत निवासी प्रकल्प आहे. जुलै आणि सप्टेंबर 2025 मधील माहितीनुसार प्रकल्प ॲबियन्स प्रोजेक्ट फेज मध्ये आहे. या प्रकल्पाचे मार्केटिंग आणि रेरा नोंदणीकृत म्हणून अनेक प्लॅटफॉर्मवर दाखवले जात आहे. सध्या रेराकडून प्रकल्प रद्द झाल्याचे किंवा कठोर दंडात्मक कारवाईचे कोणतेही वृत्त नाही. म्हणजेच नियामक किंवा ऑपरेशनल होल्ड असू शकते, परंतु रेरा अधिकाऱ्यांनी नेमके कारण किंवा अंमलबजावणीशी संबंधित कोणत्याही कारवाईचे तपशील पब्लिक डोमेनमध्ये स्पष्टपणे प्रदान केलेले नाहीत. बी विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट फर्स्ट टू फिफ्थ फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 8 1 BHK चे फ्लॅट असे एकूण 40 फ्लॅट दिले आहेत. हा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये बिल्डरचे A1, A2, A3 टॉवर दिसत असून त्यांच्यासाठी दिलेला क्लब हाऊस आणि ओपन स्पेस दिसत आहे. म्हाडासाठी बी बिल्डिंग वेगळी दाखवत असून त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा ओपन स्पेस दिला आहे. हा म्हाडा बिल्डिंगच्या पार्किंग फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हे म्हाडा बिल्डिंगचे पार्किंग स्टेटमेंट आहे. यामध्ये म्हाडाच्या 40 फ्लॅटसाठी 21 कार पार्किंग आणि 42 स्कूटर पार्किंग विथ 5% ॲडिशनल पार्किंग दिल्या आहेत. हा म्हाडा बिल्डिंगचा फर्स्ट टू फिफ्थ फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये प्रत्येकी 8 1 BHK चे फ्लॅट, एक स्टेअरकेस आणि एक लिफ्ट देण्यात आली आहे. म्हाडाच्या फक्त 50% फ्लॅटना बाल्कनी देण्यात आलेली आहे. हा म्हाडाच्या 1 BHK चा बाल्कनीवाला युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर समोर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आहे. लेफ्ट साईडला छोटा पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला किचन आणि राईट साईडला कॉमन वॉशरूम आणि तसेच समोर बेडरूम दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये 50+ अम्युनिटीज दिल्या आहेत. त्यातील काही पोडियमवर, काही टेरेसवर आणि काही ग्राउंडवर दिल्या आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळणार नाहीत, कारण म्हाडाची वेगळी बिल्डिंग बांधण्यात आली आहे. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टच्या समोरच इऑन IT पार्क आहे. खराडी साऊथ मेन रोड 1.1 किलोमीटर, रिलायन्स स्मार्ट 2.2 किलोमीटर, पुणे हायवे 3.1 किलोमीटर, बीड अहमदनगर हायवे 1.7 किलोमीटर अंतरावर आहेत. सोशल मीडियावर लोकांनी या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिल्या आहेत. कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे 632 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस 81 लाख आहे. म्हाडाचे फ्लॅट 355 स्क्वेअर फीट आणि 361 स्क्वेअर फीटचे आहेत. इथे बिल्डरचे फ्लॅट आणि म्हाडाच्या फ्लॅटची तुलना होऊ शकत नाही. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 1 BHK चा रेंट अंदाजे 15,000 रुपये ते 25,000 रुपये आहे. हा रेंट त्या फ्लॅटची साईज, फ्लोअर, ॲम्युनिटीज, सेमी फर्निश, अनफर्निश यावर अवलंबून असतो. आमच्या मते म्हाडाच्या फ्लॅटना अंदाजे 15,000 रुपये ते 17,000 रुपयांपर्यंत रेंट मिळू शकतो. मायनस पॉईंटमध्ये म्हाडासाठी 5 फ्लोअरची वेगळी बिल्डिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा मायनस पॉईंट म्हणजे हा प्रकल्प रेराकडून स्थगित ठेवण्यात आला आहे आणि या प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. म्हाडाच्या 50% फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही आणि 50% फ्लॅटना बाल्कनी दिलेली आहे. त्यामुळे हे प्लस मायनस दोन्हीही पॉईंट होऊ शकतात.
प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. आम्ही काढलेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टवर कठोर दंडात्मक आणि प्रकल्प रद्द अशी कोणतीही मोठी कारवाई आजपर्यंत झालेली नाही. फक्त नियामक आणि ऑपरेशनल होल्ड असू शकतो. तसेच या प्रोजेक्टचे मार्केटिंग रेरा नोंदणीकृत म्हणून अनेक प्रॉपर्टी साईटवर दाखवले जात आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण स्वतः चौकशी करून खात्री करावी आणि आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.